नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूया मस्त असा कोलंबीचा पुलाव. आणि हा पुलाव अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी सोलून घेतलेली कोलंबी घेतली आहे आणि ती 2 ते 3 पाण्याने धुवून त्याला आता चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि हळदसुद्धा घालायची आहे आणि 2 चमचे आले लसूणची पेस्टसुद्धा घालायची आहे. आता हे सर्व साहित्य कोलंबीला अगदी लागेपर्यंत एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. आता हळद, मीठ, आले लसूणची पेस्ट छान अशी लावून झाल्यानंतर झाकण ठेवून 1 तासभर तरी मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. इथे मी 4 वाट्या म्हणजे वजनी म्हणाल तर अर्धा किलो तांदूळ घेतला आहे. हा तांदूळ लॉंग ग्रेन बासमती तांदूळ आहे. हे तांदूळ अर्धा तास तरी स्वच्छ धुवून नितळत ठेवायचे आहेत. इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत. त्यामध्ये मसाला वेलची, तमालपत्र, दालचीन, लवंग, काळी मिरी आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घालू शकता. इथे मी एका पातेल्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घातले आहे आणि 2 चमचे तेल घातले आहे. आता हे सर्व मसाले तापलेल्या तेलामध्ये घालायचे आहेत. खडे मसाले थोडे तळले गेले की त्यामध्ये 2 मोठे उभे चिरलेले कांदे घालायचे आहेत. रेसिपी अगदी सविस्तर सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी स्किप करू नका. आणि चॅनलवर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कांदा थोडा मऊ झाला की त्यामध्ये 2 मोठे उभे चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत आणि बारीक गॅस करून टोमॅटो आणि कांदा छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी त्यामध्ये थोडेसे मीठसुद्धा घालायचे आहे. हे पहा, कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ झाला आहे. आता आपण मॅरिनेशन केलेली कोलंबी घालायची आहे. इथे मी पाव किलो कोलंबी घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त कोलंबी घेऊ शकता. आता ह्या कोलंबीमध्ये 1 मोठ्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि 1 चमचा पुलाव मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे घरगुती लाल तिखट टाकायचे आहे. तिखटाचे आणि मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. थोडे पाणी घालून कोलंबी छान अशी शिजवून घ्यायची आहे. हे पहा, पातेल्यावरचे झाकण काढले आहे. आता त्यातली कोलंबी छान अशी शिजली गेली आहे. आता यामध्ये धुवून नितळत ठेवलेला तांदूळ घालायचा आहे. कोलंबी ही 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायची आहे, कारण कोलंबीला शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. आता हे तांदूळ आणि मसाला एकत्र छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. या पुलावला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता. आता या भाताला सर्व मसाला लागल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचे आहे. इथे मी 1.5 पट पाणी घातले आहे, म्हणजे 4 वाटी तांदळासाठी 6 वाट्या पाणी घातले आहे. रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणखीन तितकीच झटपटसुद्धा दाखवली आहे. त्यामुळे रेसिपी आवडली तर रेसिपीला 1 लाईक नक्की करा. असा हा कोलंबीचा पुलाव तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की एकदा करून पहा. आता यामध्ये पुरेसे पाणी घातल्यानंतर उकळी येईपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक मस्तपैकी वाफ आणायची आहे. हे पहा, वाफ आल्यानंतर भात मस्तपैकी असा शिजला आहे. आता त्यावरती तळलेला कांदा आणि थोडी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. कांदा आणि कोथिंबीर घातल्यावर गॅस बारीक करून झाकण ठेवून बारीक गॅसवर भाताला छान अशी वाफ आणायची आहे. मस्त असा चमचमीत कोलंबी पुलाव तयार आहे. हे पहा, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता भात किती फळफळीत झाला आहे आणि हा भात चवीला सुद्धा तितकाच सुंदर होतो. रेसिपी आवडली तर रेसिपीला 1 लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. हे पहा, आता इथे मी पुलाव सर्वसुद्धा केला आहे. किती सुंदर दिसत आहे. तुम्ही जर का शाकाहारी असाल तर कोळंबीच्या ठिकाणी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.